आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज मोर्शीमध्ये मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या भूमिपूजन समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले मत्स्य व्यवसाय मंत्री श्री नितेश राणेजी, ज्यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प साकार झाला, ते राज्याचे माजी कृषी मंत्री आणि आता विद्यमान खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित ज्येष्ठ नेते चेनुभाऊ संचेती, माजी खासदार रामदासजी तळस, माजी खासदार नवनीतताई राणा, आपल्या या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री उमेशजी यावलकर, आपल्या अमरावती जिल्ह्यातील लोकप्रिय आमदार प्रवीणजी तायडे, प्रतापजी अडसळ, केवलरामजी काळे, राजेशजी वानखेडे, मंचावर उपस्थित असलेले रमेशजी बुंदिले, प्रभुदास भिलावेकर, रविराज देशमुख, नितीन धांडे, अमित कुबडे, प्रमोदराव कोरडे, गोपालजी चंदन, सिद्धार्थ वानखेडे, जयंत डेहनकर, दिनेश सूर्यवंशी, किरण पातुरकर, शिवराय कुलकर्णी, किरणताई महल्ले, नितीनजी गुडदे, डॉक्टर वसुधाताई बोंडे, तुषारजी भारतीय, त्याचप्रमाणे श्री रामस्वामीजी, श्री नितीन पाटील, श्रीमती श्वेता सिंगल, श्री आशिष येरेकर, श्रीमती सौम्या शर्मा, श्री संजिता मोहपात्रा, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की डॉक्टर बोंडे यांनी अतिशय मेहनत करून राज्यातलं चौथं आणि पश्चिम विदर्भातलं पहिलं मत्स्य विज्ञान विद्यालय हे मोर्शीमध्ये तयार व्हावं असा प्रयत्न केला आणि आज त्यांच्या जन्मदिनी याचं भूमिपूजन होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे। मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने डॉक्टर बोंडे यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांना उत्तम आरोग्य द्यावं आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याकरता असंच सातत्याने उत्साहित आणि व्हावं। खरं म्हणजे लोक आपलं वय सांगत नाहीत, पण त्यांनी सांगितलं की मी 65 वर्षाचा झालो, पण काळजी करण्याचं कारण नाही आहे। बोंडे साहेब, आपल्याकडे 75 वर्षापर्यंत येतं आणि 75 वर्षाच्या आधी तुम्ही कुठल्या पदावर असाल तर ते पद पूर्ण करता येतं, म्हणजे 80व्या वर्षापर्यंत राहता येतं। त्यामुळे तुम्ही अजून भरपूर काळ राजकारणामध्ये काम करणार आहात आणि मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की डॉक्टर बोंडे 2014ला जेव्हा निवडून आले त्यावेळी सभागृहामध्ये शेती क्षेत्राच्या संदर्भात ऑथेंटिकली बोलू शकेल, संपूर्ण ज्ञानाने बोलू शकेल, शेतीची चतुरस्त्र माहिती असलेला अशा प्रकारचा आमदार कोण असा आम्ही विचार करायचो। कारण सत्तारूढ पक्षाच्या वतीनं शेती संदर्भातली चर्चा कोण ओपन करू शकतं, शेतीतल्या समस्या काय आहेत आणि सरकार उपाययोजना काय करताय हे
संपूर्ण राज्यापर्यंत कोण पोचवू शकतं असा आम्ही विचार करायचो, त्यावेळी आमच्यासमोर एकच नाव यायचं आणि ते नाव म्हणजे डॉक्टर बोंडेंचं. सातत्याने शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत त्या मांडण्याचं काम. हे आवाज कमी कर रे, माझा आवाज आधीच एवढा मोठा आहे, तू वाढवून राहिला का. सातत्याने डॉक्टर बोंडेंनी या ठिकाणी या सगळ्या समस्या मांडल्या आणि म्हणूनच मला ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही खाती बदलायची होती, काही नवीन मंत्री घ्यायचे होते, मी पहिला निर्णय हा केला की कृषी मंत्रीपदी डॉक्टर बोंडेंना घ्यायचं आणि त्यांना कृषी मंत्री म्हणून माझ्या मंत्रिमंडळात घेतलं. त्यांना कमी वेळ मिळाला, पण त्या कमी वेळातही अनेक चांगले निर्णय हे बोंडे साहेबांनी घेतले. राज्याच्या हिताचे, शेतकऱ्याच्या हिताचे अनेक निर्णय हे त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले आणि त्यातलाच एक निर्णय हा या मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा निर्णय होता. दुर्दैवाने त्यानंतर सरकार गेलं आणि मग आपल्याला माहिती आहे की एक स्थगिती देणारं सरकार आलं. ज्या सरकारने आम्ही केलेल्या सगळ्या कामांना स्थगिती दिली आणि महाराष्ट्रातलं सगळं कामच ठप्प केलं. पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आल्यावर आम्ही हे काम पुढे नेलं आणि आता बोंडे साहेबांच्या जन्मदिनी याचं भूमिपूजन होतं. ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आत्ताच नितेश राणेजींनी सांगितलं की आपल्यापैकी अनेकांचा गैरसमज आहे की मासेमारी ही मोठ्या प्रमाणात समुद्रातच होते. खरं म्हणजे आज आपण जर बघितलं तर समुद्रातली मासेमारी महत्त्वाची आहेच, पण त्याच वेळी जवळपास 40% मासेमारी ही आपल्या देशामध्ये गोड्या पाण्यामध्ये होते आणि बंगालसारख्या राज्यामध्ये तर 80% ही मासेमारी किंवा मत्स्य व्यवसाय हा गोड्या पाण्यामध्ये होतो. सारखं राज्य ज्या राज्यांनी अतिशय वेगाने याच्यामध्ये प्रगती केली आहे. आज आपण ज्यावेळी शेतकऱ्यांचा विचार करतो त्यावेळी शेती, फलोत्पादन यासोबत पशुपालन आणि मत्स्यपालन या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे जोडधंदे आहेत त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे अडचणीच्या काळात देखील फायदा होतो आणि विशेषतः पारंपरिक मासेमारी करणारे आपल्या विदर्भातला भोई समाज असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या जे मासेमारी करतात त्यांनाही त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे आणि त्यांनाही नवीन तंत्रज्ञान मिळालं पाहिजे. मासेमारीच्या नवीन संकल्पना तयार झाल्या पाहिजेत आणि मोठी रोजगाराची व्यवस्था देखील निर्माण झाली पाहिजे. दृष्टीनं खरं म्हणजे आपल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून आज आपण काम करतो. आपण बघा, मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण शेततळी केली. या शेततळ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक संरक्षित सिंचन मिळावं असा आपण प्रयत्न केला, पण अनेक शेतकऱ्यांनी या शेततळ्याचा साईज थोडा वाढवून आणि त्याचा उपयोग मत्स्यपालनाकरता केला. काही जिल्ह्यांमध्ये मी गेलो होतो तर त्या जिल्ह्यांमध्ये या शेततळ्यांचा मत्स्यपालनाकरता इतका चांगला उपयोग त्यांनी केला की त्यातनं त्यांना एक अतिरिक्त अशा इन्कम मिळाली आणि मोठ्या प्रमाणात या व्यवसायामध्ये ते पुढे जाऊ शकले. आणि म्हणूनच आपला प्रयत्न आहे. आज ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आपल्याला सांगतात की आपल्याला नीलक्रांती आणायची आहे, या नीलक्रांतीमध्ये मत्स्य व्यवसाय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याकरता केंद्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणात योजना तयार केलेल्या आहेत. आज अनेक देश असे आहेत की जे देश हजारो कोटी रुपयाचा व्यवसाय हा केवळ मत्स्यपालनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतात आणि म्हणून त्याच देशांच्या श्रेणीमध्ये आपण गेलो पाहिजे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात नद्या आपल्याकडे आहेत, तलाव आपल्याकडे आहेत, समुद्र आपल्याकडे आहे आणि म्हणूनच
आपल्या सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आणि आमच्या नितेश राणेंनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि मत्स्य व्यवसायाला आपण शेतीचा दर्जा दिला. आता याला आपण मत्स्य शेती म्हणतो आणि शेतीचा दर्जा दिल्यामुळे मत्स्य व्यवसाय करण्याकरता शेतीच्या दरानं कर्ज उपलब्ध असेल, मत्स्य व्यवसाय करता अनुषंगिक गोष्टी लागतात, त्याला प्रायोरिटी सेक्टरचं लेंडिंग असेल, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा किसान क्रेडिट कार्ड सारख्या व्यवस्था असतील, अशा सगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी फायदे हे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळतील. आणि म्हणूनच आज मला अतिशय आनंद आहे की या महाविद्यालयाच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रामध्ये मत्स्य व्यवसायाला एक मोठी चालना मिळेल आणि त्यातनं चांगल्या प्रकारे रोजगाराची निर्मिती देखील आपल्याला करता येईल. आज खरं तर आपण बघितलं असेल तर आपल्या सरकारनं सातत्याने शेतकरी हिताचे निर्णय घेतले. आत्ताच चंदूभाऊ माझ्याकडे आले होते आणि चंदूभाऊंनी मला सांगितलं, म्हणाले साहेब बाकी कुठली घोषणा करा की करू नका, पण म्हणाले गेल्या 2 वर्षात 2दा गारपीट झाली आणि त्या गारपिटीमध्ये आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्याची नुकसान भरपाईची फाईल ही मी सगळ्या ऑफिसेसमधनं क्लिअर करून मंत्रालयात पाठवली आहे आणि त्यामुळे ते पैसे आम्हाला द्या. चंदूभाऊ तुम्ही काळजी करू नका, आपलं सरकार असं आहे शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा त्याला आपण मदत करतो. त्यामुळे निश्चितपणे आपल्या मतदारसंघातले गारपीटग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना पूर्ण मदत हे राज्य सरकारच्या वतीने येईल आणि आपण जो प्रस्ताव आणलेला आहे त्या प्रस्तावाला निश्चितपणे आपण मान्यता देऊ. आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं हातामध्ये घेतली आहे. चंदूभाऊंनी स्वतः पाठपुरावा केला आणि मग पंढरी मध्यम प्रकल्प असेल की ज्यातनं 23,000 एकर जमीन आपली पाण्याखाली येणार आहे, त्याच्याकरता त्यांनी आता आमच्याकडनं निधी मिळवून घेतला. निम्न 4 गड प्रकल्प ज्यातनं 9 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या मतदारसंघात सिंचनाची व्यवस्था होणार आहे, त्याचाही चंदूभाऊंनी पाठपुरावा केला. 564 कोटी रुपये आपण त्याच्याकरता दिले. त्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहतो. आज मला सांगताना आनंद वाटतो, या देशातली एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना की जी योजना या विदर्भाचं चित्र बदलणार आहे. या विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला आणि वाशिम या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी निर्माण करणार आहे. जवळपास या विदर्भातली 10 लाख एकर जमीन ही ओलिताखाली आणणार आहे आणि उद्योगालाही पाणी देणार आहे आणि पिण्याच्या पाण्यालाही पाणी देणार आहे. अशा प्रकारची वैनगंगा नळगंगा योजना की जी योजना जवळपास 550 किलोमीटर म्हणजे जी आपली गोसीखुर्द प्रकल्प आहे भंडारा जिल्ह्यामध्ये त्याच्या खालून सगळं पाणी आपण उचलून हे बुलढाण्यापर्यंत नेणार आहोत. 500 किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो आहोत आणि या नदीच्या माध्यमातनं जवळपास 31 धरणं हे त्या ठिकाणी भरून आणि त्या माध्यमातनं आपला हा सगळा पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे, अमरावतीचा जो जिल्हा आहे, याच्यामध्ये सुजलाम सुफलाम करण्याचा आपण निर्णय घेतलाय. 1 लाख कोटी रुपये आपण याच्यावर खर्च करणार आहोत आणि त्यानंतर माझ्या विदर्भातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. अनेक लोक ही पण योजना 2019ला मी त्याच्या सगळ्या मान्यता घेतल्या, पण दुर्दैवाने नंतरच्या सरकारने ती डब्बा बंद केली. पण तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आल्यानंतर आता त्याचा DPR अंतिम टप्प्यात आलेला आहे. 31 ऑगस्टपर्यंत पहिला DPR अप्पर वर्धापर्यंतचा आपला येणार आहे, मग दुसरा DPR येणार आहे आणि आमचा प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला टेंडर काढून याचं काम आम्ही सुरू करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण सिंचनाच्या व्यवस्था उभ्या करणार आहोत. आज आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये आम्ही हा निर्णय केला की आपल्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज दिली पाहिजे. आपल्या शेतकऱ्याला अर्धे दिवस रात्र अर्धे दिवस दिवसा आपण देतो आणि म्हणून त्या काळामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली
योजना तयार झाल्याबरोबर बोंडे साहेबांनी सांगितलं की साहेब प्रयोग माझ्या मतदारसंघात, आणि म्हणून मग 2 प्रयोग आम्ही त्यावेळी केले. एक राळेगण सिद्धीला केला आदरणीय अण्णा हजारे यांच्या गावामध्ये, आणि दुसरा या मोर्शी मतदारसंघात केला. आणि हे दोन्ही प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज देणं शक्य आहे. आणि म्हणून मग मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली. आता 16,000 मेगावॅटचं काम आपल्या महाराष्ट्रात चाललेलं आहे. डिसेंबर 2026 पर्यंत हे काम आम्ही पूर्ण करू, आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12ही महिने दिवसा 12 तासाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. आणि त्याला एक प्रकारे रात्रीचं ज्या काही त्रास होतो त्या त्रासातून आम्ही मुक्त करणार आहोत. आणि एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. काही लोक म्हणायचे निवडणूक आहे म्हणून निर्णय घेतलाय, निवडणुकीनंतर निर्णय बदलवतील. पण मी आज ठामपणे तुम्हाला सांगतो, हे 5 वर्ष हा निर्णय बदलला जाणार नाही. 5ही वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल. आणि तुम्ही आमचं रिन्युअल केलं 5 वर्षांनी की पुन्हा आम्ही विजेचं रिन्युअल करून त्याच्या पुढच्या 5 वर्ष देखील त्या ठिकाणी निश्चितपणे मोफत वीज ही शेतकऱ्यांना देऊ. आज आपल्याला माहिती आहे की आपल्या बोंडे साहेबांनी त्या काळामध्ये प्रयत्न करून आपल्याकडे संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू व्हावा प्रयत्न केला. दुर्दैवाने सरकार गेल्यावर त्यातनं अनेक अडचणी निर्माण झाल्या. पण आता पुन्हा चंदूभाऊंनी तोच प्रकल्प पाठपुरावा त्याचा सुरू केला आहे, बोंडे साहेबांनी पाठपुरावा सुरू केला आहे. आणि मला विश्वास आहे मागच्या काळामध्ये जागा झाली, सगळं झालं, पण सरकार गेल्यानंतर काय झालं आता पुन्हा सांगत नाही, पण तो प्रकल्प आपल्याला रिवाईव्ह करायचा आहे. आणि या भागामध्ये ज्याला आपण कॅलिफोर्निया म्हटलं, त्या कॅलिफोर्नियामध्ये हा संत्रा प्रकल्प जर आला तर त्याचा एक मोठा परिणाम होईल. आपल्याला माहिती आहे रामदेव बाबांचा एक प्रकल्प आपण नागपूरमध्ये सुरू केला. रामदेव बाबा तर म्हणतात विदर्भातला जेवढा संत्रा आहे तेवढा सगळा माझ्याकडे आणून द्या, मी तो सगळा घ्यायला तयार आहे. त्याची सुरुवात देखील झालेली आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचा आपला प्रकल्प मला चंदूभाऊ वाटतो. त्यामुळे त्यामध्ये जी काही मदत या ठिकाणी लागेल बोंडे साहेब आपण ती मदत करू, आणि हा प्रकल्प या ठिकाणी झाला पाहिजे. या प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करू. आपल्याला माहिती आहे आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसारखी योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून विदर्भातल्या शेतकऱ्यांना एका गावामध्ये गेल्यानंतर सॅच्युरेशन पद्धतीनं त्या ठिकाणी सगळ्या सोयी द्यायच्या. आता या योजनेचा दुसरा टप्पा आपण सुरू करतो आहोत. 7,000 गावांमध्ये त्या ठिकाणी आपण 6,000 कोटी रुपये हे खर्च करणार आहोत. आणि त्या गावामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं शेततळं असेल, ड्रिपची व्यवस्था असेल, कृषी यांत्रिकी असेल, ट्रॅक्टर असेल, BBF असेल, जे शेतकऱ्यांना लागेल त्या सगळ्या गोष्टी द्यायच्या, जेणेकरून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, शेतकऱ्याची उत्पादकता वाढली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललाय. एक अजून चांगला निर्णय आम्ही घेतला. खरं म्हणजे आपण हे ठरवलं की कृषीच्या क्षेत्रामध्ये सरकारच्या वतीनं गुंतवणूक केली पाहिजे. शेतकऱ्याकडे गुंतवणूक करण्याकरता त्या ठिकाणी पैसा नाही. आणि म्हणून आपण जर बघितलं तर कृषीच्या क्षेत्रात हजारो कोटी रुपये आपण खर्च करतो. पण हे सगळे खर्च रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनला करतो. म्हणजे अतिवृष्टी झाली तर मदत कर, दुष्काळ आला तर मदत कर, नैसर्गिक आपत्ती आली तर मदत कर, बाण फुटला तर मदत कर. पण त्याच्यामुळे शेतकऱ्याचा शाश्वत फायदा होत नाही. आणि म्हणून यावर्षी आम्ही निर्णय केला की यावर्षीपासून दरवर्षी 5,000 कोटी रुपये शेतीमध्ये गुंतवणूक करायची. या 5 वर्षात 25,000 कोटी रुपये ही शेतीतली गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय आपण घेतला. आणि या वर्षीच्या बजेटमध्ये 5,000 कोटी रुपये आपण शेतीच्या गुंतवणुकीकरता त्या ठिकाणी दिले आहेत. आणि म्हणून आपल्याला हे परिवर्तन घडवायचं आहे. यापूर्वी देखील मी सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आमच्याकरता महत्त्वाचा आहेच आणि आम्ही जे आश्वासन दिलं ते पूर्ण करणारच आहोत. पण 5 वर्षात 2दा कर्जमाफी देऊनही आमचा शेतकरी जर कर्जात जात असेल तर आपल्याला त्याहीपेक्षा वरची उपाययोजना करावी लागेल. अन्यथा
अशाच प्रकारे आमचा शेतकरी अडचणीत राहील आणि म्हणून आपण ही समिती तयार केली आहे की ज्यातनं सगळ्या उपाययोजना आपल्यापर्यंत येणार आहेत। बंधू भगिनींनो, आज आपण रस्त्यांची योजना देखील या ठिकाणी मंजूर केली आणि त्या रस्त्यांच्या माध्यमातून काही हॅमचे रस्ते आहेत, काही ग्रामसडक योजनेचे रस्ते आहेत। पण मला आता सांगताना आपल्याला आनंद वाटतो की आता नुकताच मी दिल्लीला गेलो होतो। मी तिथल्या आपल्या फायनान्स मिनिस्टर वित्तमंत्र्यांना भेटलो, नीती आयोगात गेलो, प्रधानमंत्री कार्यालयात गेलो, कारण आम्ही एक त्या ठिकाणी AIB आणि AIIB अशा 2 बँका आहेत, या बँकांच्या माध्यमातून एक कर्ज मागितलेलं आहे। हे कशाकरता मागितलं आहे तर आम्ही हा निर्णय केला की आपण हे वेगवेगळे रस्ते गावाला जोडण्याचे करत असतो, रस्ते केले की 3 वर्षात ते उखडून जातात आणि रस्ते तसेच राहतात आणि म्हणून आम्ही आता निर्णय केला 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सगळ्या गावांना आम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडनी आता जोडणार आहोत। शहरापासनं तालुक्यापासनं कॉन्क्रीटचा रोड त्या गावापर्यंत नेणार आहोत आणि याकरता जवळपास 20,000 कोटी रुपये खर्च करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि तो प्रस्ताव ज्यावेळेस आम्ही पाठवला, कारण आपल्याला परकीय बँकेकडनं जर कर्ज घ्यायचं असेल तर कर्ज खूप स्वस्त मिळतं, पण ते केंद्र सरकारच्या मान्यतेने मिळतं आणि मी आता गेलो होतो तर सगळ्या डिपार्टमेंटनी त्याला मान्यता दिली। आता अंतिम मान्यतेकरता ते केंद्र सरकारच्या वित्त विभागात गेलाय आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर या ठिकाणी या रस्त्यांची कामं देखील आपण करणार आहोत। आज आपण जर विचार केला तर सर्व प्रकारचा विकास हा करण्याचा प्रयत्न आपला आहे। समाजातल्या प्रत्येक घटकाला कशी मदत करता येईल हा प्रयत्न आपला आहे। आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपलं राज्य एक नवीन रेकॉर्ड करत आहे। मला सांगताना आनंद वाटतो, प्रधानमंत्री आवास योजनेत 2016 ते 2022 13 लाख घरं आपण बांधले, आपल्याला 13 लाख घरं मिळाली। पण यावेळी आम्ही प्रधानमंत्री महोदय आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं आम्हाला अधिकचा कोटा द्या। ते म्हणाले किती कोटा पाहिजे? आम्ही म्हटलं आमची जी सगळी वेटिंग लिस्ट आहे ती 30 लाख घरांची आहे। 30 लाख लोक आमच्या वेटिंग लिस्टमध्ये आहे ज्यांच्याकडे घर नाही आहे। आणि तुम्ही चमत्कार बघा, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि देशाच्या कृषी आणि ग्रामविकास मंत्र्यांनी एका झटक्यामध्ये महाराष्ट्राला 30 लाख घरं मंजूर केले आणि त्यातल्या 20 लाख घरांचं काम देखील आपण सुरू केलं। 10 लाख पैकी 7 लाख घरांचं 8 लाख घरांचं काम आता सुरू करतो। 2 लाख लोक असे आहेत की ज्यांच्याकडे प्लॉट नाही, त्यांना आपण जमीन पण देतो आणि त्यांना घरही बांधून देतो। आणि मग आम्ही त्यांच्या हेही लक्षात आणून दिलं की 2018 नंतरही अनेक लोक असे आहेत की जे सर्वेक्षणातून सुटले आहेत, त्यांना जर घरं दिली तर आपण बेघर मुक्त महाराष्ट्र म्हणजे जिथे कोणीही बेघर नाही अशा प्रकारचा महाराष्ट्र तयार करू शकतो। आणि मला आनंद वाटतो की 30 लाख घरं दिल्यानंतर पुन्हा केंद्र सरकारने सर्वेचे आदेश दिले आणि आता पुन्हा नव्याने आपण सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेमध्येही ज्यांची नावं आली आहेत पुढच्या काळात त्यांनाही आपण घर देणार आहोत। आणि हे घर देत असताना आपण हे ठरवलं आहे की केंद्र सरकार तर पैसे देतेच, पण 50,000 रुपये राज्याच्या वतीनं देखील आपण त्या ठिकाणी देणार आहोत। आणि या 30 लाख घरांवर आपण सोलर त्या ठिकाणी लावणार आहोत, जेणेकरून या घरामध्ये जो आमचा गरीब मध्यमवर्गीय त्या ठिकाणी जाईल त्याला विजेचं बिलच येणार नाही, त्याला जी वीज लागते ती सोलारमधनं येईल, त्याला विजेचा पूर्ण बिल माफ होईल। अशा प्रकारची व्यवस्था यामध्ये आपण केली आहे। मला हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे की राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा गेले 15-20 वर्ष जर आपण बघितलं तर आपल्या विजेचे जे दर आहेत हे दरवर्षी 9% वाढतात, दरवर्षी 9%। ते तुम्हाला समजत नाही कारण ते बिलातच लागून येतात, कारण ते रेट ठरवण्याचे अधिकार MERCचे आहेत। ते MERC ते ठरवते आणि त्या ठिकाणी वाढवून पाठवते। पण यावेळी पहिल्यांदा आम्ही MERCकडे पिटिशन दाखल केली आणि आमची पिटिशन MERCने मान्य केली आणि या पिटिशनमुळे 2025 पासून 2030 पर्यंत दरवर्षी आपले विजेचे दर कमी होणार आहेत आणि आपल्या 70% लोक
जे 100 युनिटपर्यंत वापरतात यांचे दर मागच्या वर्षी जे होते त्यापेक्षा 2030 मध्ये 26% कमी असतील. म्हणजे जे साधारणपणे या ठिकाणी 42-44% वाढायला पाहिजे होते त्याच्याऐवजी ते 26% कमी होतील. दरवर्षी विजेचे दर कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि त्यासोबत आम्ही हाही निर्णय घेतला आहे की आपले 70% कंझ्युमर जे 100 युनिटपर्यंतचे आहेत त्यांच्याकरता माननीय प्रधानमंत्री जी आपण एक योजना सूर्यघर मुफ्त बिजली योजना सुरू केली आहे त्या योजनेसोबत राज्याचीही योजना आम्ही सुरू केलेली आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये 5 लाख घरांवर हे सोलर आपण लावणार आहोत की ज्या माध्यमातून हे सोलर लागल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या विजेचं बिल तर शून्य होणारच आहे, पण तुम्ही जर अतिरिक्त वीज ही त्या सोलरमधनं तयार केली तर ती वीज आम्ही विकत घेणार आहोत आणि त्याचे पैसे देखील तुम्हाला देणार आहोत. अशा प्रकारची योजना आता राज्यामध्ये आपण सुरू केलेली आहे. आणि म्हणूनच मला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे, अनेक योजनांच्या माध्यमातून या राज्याला आपल्याला कशा प्रकारे पुढे नेता येईल हा आपला प्रयत्न आहे. आज आपण पाहतोय अमरावती जिल्ह्यामध्ये एक टेक्सटाईल पार्क आपण सुरू केला. आता PM मित्राच्या अंतर्गत दुसरा टेक्सटाईल पार्क आपण सुरू करतो. मोठ्या प्रमाणात 2 लाखपेक्षा जास्त लोकांना रोजगार हा त्या पार्कच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि विशेषतः कापूस उत्पादक क्षेत्रातील शेतकऱ्यांना एक मोठी पर्वणी या पार्कच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि म्हणून सर्वांगीण विकास अशा दृष्टीने आपलं हे काम चाललेलं आहे. आणि मी तुम्हाला एवढाच विश्वास देऊ इच्छितो की आपला विदर्भ असेल, आपला पश्चिम विदर्भ असेल किंवा मोर्शीसारखा आपला मतदारसंघ असेल, या आपल्या सर्वांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत. आणि इथे तर बोंडे साहेब आणि चंदूभाऊ हे डबल इंजिनचं सरकार याही ठिकाणी चाललेलं आहे. त्यामुळे या डबल इंजिनच्या सरकारच्या पाठीशी आमचं इंजिन जोरात आम्ही उभं केलेलं आहे. त्यामुळे मोर्शी मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये चंदूभाऊंनी जो गठ्ठा आम्हाला कामाचा दिलेला आहे ती सगळी कामं आम्ही पूर्ण करू हा विश्वास तुम्हाला देतो. आणि पुन्हा एकदा बोंडे साहेब तुम्ही शतायुषी व्हा आणि अशाच प्रकारे सामान्य माणसाचं काम करत राहा अशी शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय. धन्यवाद सन्माननीय मुख्यमंत्री महोदय.